आधी. हाय स्नेहल. हाय. काय चाललंय? आज 26 जानेवारी. काय प्लॅन मग? आपण मूवीला जाऊया. हे गाईज. हाय. अरे स्नेहल, कुठे होतीस तू? आज दिसली नाहीस फ्लाय होस्टिंगला. ते सोडा रे, आपण लंचला नाही तर लॉंग ड्राईव्हला जाऊया. कुठे होतात तुम्ही? मला कुणाचा फोन नाही, मेसेज नाही. तुला किती फोन केले? फोन कुठे आहे? काही झालंय का? हो ना यार, खूप वेळ झाला, ती शांतच बसलीये. काय झालंय आदिती? काही प्रॉब्लेम आहे का? काही असेल तर सांग ना. अरे प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आपण फक्त सुट्टी म्हणून घालवतो. हा मग आपण खरंच इंडिपेंडंट आहोत का? आपण आपल्या संविधानाचं पालन करतो? स्वातंत्र्यानंतर आपण बऱ्याच गोष्टींमध्ये खूप प्रगती केली. दिल्लीतील मेट्रो, चेन्नईमधील सुपर हायवेज आणि मुंबईतील बॉलिवूड. तरी सुद्धा गणनेनुसार 67% भारतीय दारिद्र्यामध्ये आहेत. आपल्याकडे जगातील अनेक नामांकित डॉक्टर्स, इंजिनियर्स, सायंटिस्ट आहेत. तरी सुद्धा पोटासाठी लहान लहान मुले कामं करताना दिसतात आणि असे असूनही त्यांना शिक्षण मिळत नाही. हीच मुलं आपल्या देशाचं भविष्य आहे. आपला भारत हा विविधतेने नटलेला आहे. यामध्ये एक ख्रिश्चन स्त्री एका शीख व्यक्तीसाठी प्रधानमंत्रीच्या पदाचा त्याग करते आणि तोच शीख व्यक्ती एका मुस्लिम राष्ट्रपतीकडून प्रधानमंत्रीची शपथ घेतो, ज्या देशाची 80% लोकसंख्या ही हिंदू आहे. तरी सुद्धा आपल्या देशात अनेक दंगली, अनेक वाद, जातीभेद होताना दिसत आहेत. आपल्याकडे 5600 वर्तमानपत्र, 3500 मॅगझिन्स हे वेगवेगळ्या 21 भाषांमध्ये प्रदर्शित होत असतात. आणि यामध्ये बऱ्याच बातम्या घोटाळे, लैंगिक अत्याचार आणि खुनांच्या असतात. जगातील सर्वात मोठ्या सेनेतील 3ऱ्या क्रमांकावर भारतीय सेना आहे. तरी सुद्धा अतिरेकी हल्ले हे होत असतात. 26/11 ताजवरील हल्ला, 1993 सालचा मुंबईमधील हल्ला. अनेकांनी घरं गमावली, कुटुंब गमावले. अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही. तरी सुद्धा ते न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवून आहेत. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण पहिल्यांदा इंग्रजांशी लढलो आणि आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण एकमेकांमध्येच लढतोय.